30 दिवसांपूर्वी यातली बरीच जण कॅमेरा समोर बोलायलाही घाबरत होते. रील्स म्हणजे काय, विषय कसा निवडायचा, बिझनेस कसा वाढवायचा याची काहीच कल्पना नव्हती. पण फक्त 30 दिवसात काय जादू झाली बरं. 40 लाखहून अधिक व्ह्यूज, 7,000पेक्षा जास्त फॉलोअर्स आणि जवळपास 1,000 रील्स. इतकंच नाही, यांचं कंटेंट रितेश देशमुख आणि सोनाली कुलकर्णी सारख्या सुपरस्टार पर्यंत सुद्धा पोहोचलं. पण सर्वात महत्त्वाचा बदल काय होता माहितीये? लोकांचा आत्मविश्वास आणि कन्सिस्टन्सी वाढली आणि आपल्या मराठी क्रिएटर्सची एक भक्कम कम्युनिटी तयार झाली. कसा झाला चमत्कार? बसा निवांत, सांगतो सगळं. नमस्कार मित्रांनो, मी राहुल आणि इथे तुम्हाला दाखवतो अमेरिकेतील गोष्टी आपल्या मराठमोळ्या स्टाईलमध्ये. 2 एप्रिल 2026ला आम्ही सुरू केलं 30 डेज चॅलेंज. आजकाल प्रत्येकाला क्रिएटर बनायचंय, त्यांच्या बिझनेससाठी किंवा पर्सनल ब्रँडसाठी. पण प्रॉब्लेम काय माहितीये? लोकांकडे भरपूर टॅलेंट आहे, आयडिया आहे, मोबाईल आहे, इंटरनेट आहे आणि मोटिवेशनमध्ये येऊन 2-3 रील्स टाकतात सुद्धा. पण त्यानंतर शांतता. का? कारण कुठलाही प्रवास एकट्याने केला तर बोर होतोच, आहे की नाही? कोणी बोलायला नाही, फीडबॅक द्यायला नाही, पुश करायला नाही, पाठीवर थाप मारून शाबासकी द्यायला नाही. कसं राहणार कन्सिस्टंट? अवघड जाणारच ना. आणि म्हणून मी आणि पल्लवीने ठरवलं की आपल्या मराठी क्रिएटर्सची एक ऑनलाईन कम्युनिटी हवीच. रूल सिम्पल, या चॅलेंजमध्ये दररोज एक रील टाकायची. एक्सक्युजेस नाही, कारणं नाही. या चॅलेंजमध्ये अमेरिकेतले, युरोपमधले, भारतातले 50%पेक्षा जास्त स्मॉल बिझनेस ओनर्स होते, आर्टिस्ट, क्रिएटर्स आणि होममेकर्स सुद्धा होते. आणि यातली काही मंडळी तर अक्षरशः पहिल्यांदाच व्हिडिओ बनवत होती. चॅलेंज सुरू करण्याच्या अगोदर आम्ही आमच्या वेगवेगळ्या सोशल मीडिया पेजेसवर चॅलेंजची अनाउन्समेंट केली आणि लोकांना फॉर्म भरायला सांगितलं. जवळजवळ 46 लोकांनी फॉर्म भरला आणि त्यातली 35 लोक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आली. पण आम्ही नुसतं व्हॉट्सअप ग्रुप बनवून लोकांना वाऱ्यावर नाही सोडून दिलं. प्रत्येक आठवड्याला सगळ्या मंडळीसोबत आम्ही लाईव्ह व्हिडिओ कॉल्स केले. अगदी बेसिक गोष्टींपासून सुरुवात करून रील कशी बनवायची हे शिकवलं, एडिटिंग कसं करायचं हे समजवलं, रीलमध्ये स्टोरी टेलिंग का महत्त्वाची आहे हे समजवलं आणि अल्गोरिदम कसं काम करतं हे पण सांगितलं. मग काय, पहिल्या 15 दिवसात दणक्यात लोकांनी रील आणि पोस्ट टाकायला सुरुवात केली. पण त्या दरम्यान त्यांना भरपूर अडचणी आल्या, त्यांना भरपूर प्रश्न पडायची. पल्लवी व्हॉट्सॲपद्वारे त्यांना फीडबॅक देऊन त्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आणि मी इंस्टाग्रामवर त्यांच्या रील्सला लाईक करायचो आणि कमेंट करायचो. आता तुम्हाला तर एक गोष्ट माहिती आहे, कुठलीही नवीन गोष्ट सुरू करताना लय उत्साह, पण जसे जसे दिवस जातात तो उत्साह पण कमी होतो. आणि म्हणूनच तुमच्या पाठीशी उभं राहणारा, तुम्हाला सपोर्ट करणारा, तुमचे पाय खाली न खेचता तुम्हाला वर उचलणारा एक आपला मराठमोळा ग्रुप हवाच. एक गोष्ट सांगतो मित्रांनो, हे जे कंटेंट क्रिएशनचं मॅजिक आहे ना, ते एकट्याने क्रिएट करणं फार अवघड आहे. त्यासाठी तुम्हाला लागतात लोक ज्यांच्यासोबत तुम्ही हे सगळं डिस्कस करू शकता, बोलू शकता. माझ्यासाठी पल्लवी होती म्हणून मी टिकलो, पण या मंडळीसाठी चॅलेंजच्या अगोदर कोणीच नव्हतं. कशी मिळणार कन्सिस्टन्सी? आता वळूयात महत्त्वाच्या विषयाकडे. काय पराक्रम केला बरं चॅलेंजमधल्या मंडळीने? चला डायरेक्ट डेटाच दाखवतो. हे बघा, हे आहे आमच्या काही पार्टिसिपेंट्सचे डॅशबोर्ड्स. लोकांना नुसते व्ह्यूज नाही तर फॉलोअर सुद्धा मिळाले, एंगेजमेंट वाढली आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? बिझनेस सुद्धा वाढला. ऐका हे बिझनेस ओनर्स काय म्हणताय ते. आय कांट इमॅजिन. म्हणजे मी पहिले 2 दिवस आपल्याला करायचंय हे नित्य नेमाने चालू होतं. पण ज्या लेव्हलचा तो आंब्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आम्ही उत्तर देऊन सो डायरेक्टली लोक, आपको कैसे पता चला, वेअर डिड यू हिअर अबाउट दिस स्टोर? इंस्टाग्राम, वी फॉलो यू, वी वॉच युअर व्हिडिओ. हे खूप रेग्युलरली दिसायला लागलं आणि म्हणजे दुकानातली गर्दी वाढली की माझ्याकडे ग्रुप्स जेवायला यायला लागले 2 दिवसात. बट इट इज रिअली हेल्पिंग. तसं होतं. सो या प्रोडक्ट बद्दल अवेअरनेस वॉज द फर्स्ट स्टेप. लोक आता कॉन्टॅक्ट करायला लागलेले आहेत की आमच्याकडे हळदी कुंकू आहे, आमच्याकडे आम्ही घर घेतोय, आम्हाला फायर प्लेसच्या वरती काहीतरी हवंय, तू आम्हाला आमच्या घरासाठी डेकोरेट करून देशील का? काही कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आहेत का तुझ्या, की तू अख्खं घर बघशील का? सो अशा इन्क्वायरीज यायला लागलेल्या आहेत. सो व्हेरी थँक्यू. पण तुम्हाला एक सांगू, माझ्यासाठी खरा रिझल्ट या सगळ्या आकड्यांमध्ये, नंबर्समध्ये नाही. बालाजी भाऊ, जे एक म्युच्युअल फंड ॲडवायझर आहेत, त्यांनी ग्रुपवर मेसेज केला की भाऊ, तुम्ही आमच्यासाठी श्रीकृष्णासारखे सारथी झालात, तुमच्यामुळे डिरेक्शन मिळाली.
चैताली जी नाशिकमधून फूड बिझनेस चालवते तिने मेसेज केला की तुमच्यामुळे कॉन्फिडन्स आला आणि एक क्लिअर डिरेक्शन मिळाली. निकिता जोशी मिक्स्ड अप बर्गर्स आणि भक्ती नाईक तांबुल्य क्रिएशन यांना कळलं की त्यांच्या बिझनेससाठी त्यांचा चेहरा सोशल मीडियावर दाखवणं किती गरजेचं आहे. रमेश भाऊ जे आमच्या प्रायव्हेट कम्युनिटीचे मेंबर्स आहेत ते म्हटले की मला लाखो व्ह्यूज जरी मिळाले नसले तरी मला लाख मोलाचे क्रिएटर साथीदार भेटले. अंबिका जी न्यूयॉर्कमध्ये बफेलो वडापाव चालवते तिला कन्सिस्टन्सीचं महत्त्व कळलं. वैष्णवीचं एक रील तर व्हायरलच झालं. 1 लाखापेक्षा जास्त व्ह्यूज आणि 100पेक्षा जास्त कमेंट्स. विशाल भाऊंनी ह्या चॅलेंजसाठी 1 मिनिट एक्सरसाइजची एक सिरीजच करून टाकली. सुशांत भाऊंचे एप्रिलच्या चॅलेंजमुळे जवळजवळ 1,500 फॉलोअर्स वाढले. केयूर भाऊंनी 30 दिवसात 44 रील टाकल्या, ते पण 2 वेगवेगळ्या अकाउंटवर, एक इंग्लिशमध्ये आणि एक मराठीमध्ये. परम आणि अर्जुन यांच्या भरपूर ॲडव्हान्स प्रश्नांची उत्तरे त्यांना कम्युनिटीमध्ये सापडली. भारी गोष्ट माहिती आहे, मी सुद्धा ह्या चॅलेंजमध्ये भाग घेतला आणि मेंबर्सचे जे प्रश्न असायचे त्याच्यावरतीच मी दररोज रील टाकायला सुरुवात केली आणि इंस्टाग्रामवर रील पोस्ट कशा टाकायच्या यावर 30 रील्स बनवल्या. आशू जी एक होम मेकर आहे तिने 30 दिवसात 30 आर्ट क्रिएशन बनवून त्याच्या रील टाकल्या. समीर आणि सोनाली यांना सोशल मीडिया त्यांच्या बिझनेससाठी किती महत्त्वाचं आहे हे कळलं. अनुष्काने सांगितलं की तुमच्या पुशमुळे नवीन टिप्स आणि मोटिवेशन मिळालं. स्वातीच्या इनहेरिटेज आर्ट रील्समुळे लोक तिच्याकडे इन्क्वायरीज करू लागले. भक्ती इनामदार जी आपल्या यूट्यूब चॅनलवर सुद्धा येऊन गेली आहे, तिने तिचं इंस्टाग्राम सुरू केलं आणि अफलातून ट्रॅव्हल व्लॉग्स टाकले. संतोष भाऊंनी बिझनेसबद्दलचे मोटिवेटिंग आणि इन्फॉर्मेशनल रील्स टाकल्या. तेजल आणि प्राची यांनी आपापल्या पेसप्रमाणे ग्रो केलं. आता मी तुम्हाला प्रामाणिकपणे एक गोष्ट सांगतो, सगळे व्हायरल झाले का? नाही. सगळ्यांना हजारो फॉलोअर्स मिळाले का? नाही. प्रत्येकाने 30 दिवस सलग रील टाकले का? बिलकुल नाही. जसं परीक्षेत सगळ्यांना वेगवेगळे मार्क मिळतात तसंच इथे पण सगळ्यांचे रिझल्ट वेगळे. पहिल्या 2 आठवड्यात अजून एक मोठा प्रॉब्लेम, काही मंडळीने उत्साहात फॉर्म भरून जॉईन तर केलं, एकही पोस्ट नाही, एकही रील नाही. आणि आम्ही विचारलं तर आज टाकतो, उद्या टाकते अशी उत्तरं. पण आम्हाला हा ग्रुप फक्त सिरियस लोकांसाठी हवा होता. त्यामुळे जी लोक भाग घेत नव्हती त्यांना आम्ही दुसऱ्या आठवड्यात ग्रुपमधनं काढून टाकलं. कारण तुमच्या व्हॉट्सअप कम्युनिटीला जर तुम्हाला हेल्दी ठेवायचं असेल तर सगळ्यांचा सहभाग फार आवश्यक. नवीन सगळेच उत्साहात असतात, पण 1-2 आठवडे झाले की उत्साह कमी होतो. आम्हाला पण तेच दिसलं. मग मी आणि पल्लवीने ठरवलं की सिस्टीमला गेमिफाय करूयात. आम्ही लीडर बोर्ड लावले, 2 वेगवेगळ्या कॅटेगरीज केल्या, एक बिगिनर्ससाठी आणि एक ॲडव्हान्स लोकांसाठी, आणि रिझल्ट शेअर केले. मग काय, स्पर्धा म्हटली की चुरस वाढणारच. लोक पुन्हा सुरू झाली. काही क्रिएटर्स तर 2-2 रील टाकायला लागले, तर काही मंडळी डेडलाईन मीट करण्यासाठी रात्री 11:15 पोस्ट करत होती. पहिल्या दिवसापासून आम्ही पार्टिसिपंट्सला एकच सांगितलं, तुमचा गोल एकच, दररोज पोस्ट टाकणे. व्ह्यूजची काळजी नाही करायची, फॉलोअर्सकडे लक्ष नाही द्यायचं, फक्त रेग्युलरली रील टाकायची. परफेक्ट होणं हा कधी गोल नव्हताच, कंटिन्यू ठेवणं हा एकमेव गोल. मंडळी, या 30 दिवसात मला एक गोष्ट पुन्हा कळली. यूट्यूबवर, इंस्टाग्रामवर, फेसबुकवर टॅलेंटपेक्षा सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय असतं माहिती आहे? कन्सिस्टन्सी. आणि कन्सिस्टन्सी एकट्याने टिकवणं लय अवघड. आणि म्हणून कम्युनिटी लागते, मेंटर्स लागतात, लोक सोबत लागतात जे विचारतात, अरे आज रील का नाही टाकली, काय झालं? आणि यामुळेच आम्ही सुरू केली आहे अमेरिकन भाऊ व्हॉट्सॲप कम्युनिटी, जिचा एकच गोल, आपल्या मराठी क्रिएटर्सला, आपल्या बिझनेस ओनर्सला कंटेंट क्रिएशनच्या प्रवासात मदत करणे. आता सगळ्यात महत्त्वाचं, या बॅचचे विनर्स कोण बरं? हे बघा. तुम्हाला पण जर या मराठमोळ्या चळवळीत भाग घ्यायचा असेल तर americanbhau.com/challenge वर जा आणि फॉर्म पटकन भरा. भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोच तर वाजव रे.